अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे मानधनवाढ, पेन्शन, ग्रॅज्युइटी अशा अनेक मागण्यांसाठी थेट आंदोलन. पाहूया याबाबत सविस्तर. तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील. विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांचे 15 ऑक्टोबर रोजी आंदोलन. निवृत्तीवेतन, उपदान, प्रोत्साहन भत्ता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरण्याच्या कामाचा मोबदला मिळत नसल्याने राज्यातील अंगणवाडी सेविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे केलेल्या कामाच्या मोबदल्याबरोबरच निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांना निवृत्तीवेतन व उपदान मिळावे यासाठी 15 ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा निवृत्तीवेतन व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार उपदान म्हणजेच ग्रॅज्युइटी देण्याच्या प्रस्तावावर सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे मागील काही वर्षांमध्ये निवृत्त होणाऱ्या अंगणवाडी सेविकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. सरकारच्या या उदासीनतेमुळे अंगणवाडी कर्मचारी हतबल झाले आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा 2,000 रुपये व मदतनीसांना दरमहा 1,000 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यासंदर्भात 4 ऑक्टोबर 2024 रोजी शासनाने आदेश दिले आहेत. त्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅकर ॲपवर आपल्या कामाची नोंद करणे बंधनकारक केले आहे. राज्यात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांपैकी 80% जास्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पोषण ट्रॅकर ॲपवर काम करून सुद्धा प्रोत्साहन भत्त्याची रक्कम देण्यात आलेली नाही. तसेच मातृवंदना योजना कामाची सक्ती असल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामात अडथळा निर्माण होत आहे. त्याचबरोबर मुख्य सेविका व पर्यवेक्षकाच्या सूचनेप्रमाणे अंगणवाडी मदतनीसांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरलेले असून त्यांना कामाचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीसांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. राज्यभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने बृजपाल सिंह, सुभाष शमीम, दिलीप उटाणे, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील, कमल परुळेकर यांच्या नेतृत्वाखाली 15 ऑक्टोबर रोजी आझाद मैदानावर मोर्चा आहे.